तर आज आपण पाहणार आहे फ्लुएंट रिएक्शन. तर फ्लुएंट रिएक्शनचं पहिलं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे 1,3-डायहॅलोप्रोपेन. याला कधी आपण नाही का झिंक किंवा मॅग्नेशियम सोबत कधी हिट केलं तर आपल्याला इथे नाही का दोन प्रोडक्ट तयार होतात. नाही सॉरी, दोन रॅडिकल तयार होतात. हे दोन रॅडिकल आहे याचे. याला कधी आपण नाही का याच्यापासून नाही का पुन्हा सायक्लोप्रोपेन तयार होतो आणि याचा साईड प्रोडक्ट नाही का झिंक H2 असतो. नेक्स्ट पेज. सेकंड एक्झाम्पल आहे 1,3-डायोक्लोरोप्रोपेन. रिॲक्ट विथ झिंक. याच्यापासून नाही का दोन रॅडिकल तयार होतात. हे दोन रॅडिकल आहे याच्यात. आणि हा आहे सायक्लोप्रोपेन. हा सायक्लोप्रोपेन, याचं नाव आहे सायक्लोप्रोपेन. आणि याचा साईड प्रोडक्ट आहे झिंक क्लोराइड. आणि याचा थर्ड एक्झाम्पल आहे 1,3-डायोब्रोमोप्रोपेन. हा नाही का झिंक सोबत नाही का रिॲक्ट होतो आणि याचे नाही का असे दोन रॅडिकल तयार होतात आणि याच्यापासून कंबाईन होऊन याच्यापासून नाही का अगेन सायक्लोप्रोपेन तयार होतो. आणि याचा साईड प्रोडक्ट नाही का झिंक ब्रोमाइड तयार होतो. या रिएक्शनला फ्लुएंट रिएक्शन असे म्हणतात.